श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे देवउठणी एकादशी 12 नोव्हेंबर रोजी मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। या एकादशीला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी होते। तर ह्या एकादशीला आपण कोणतं व्रत करावं, कसं करावं आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचा। आज मी तुम्हाला सांगणार आहे देवउठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय नियम पाळायचे आहे, काय नियम म्हणजे त्या दिवशी आपल्याला अशा काही चुका करायच्या नाही ज्याच्याने आपल्याला त्याचं पाप भोगावं लागणार आणि त्याचा पश्चाताप आपल्याला करावं लागणार। त्यामुळे आपल्याला या दिवशी कोणते कोणते उपाय करायचे आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। तर बघा, देवउठणी एकादशी 12 नोव्हेंबर रोजी मंगळवारच्या दिवशी आलेली आहे आणि ह्या म्हणजे जे लोक एकादशी धरत नसतील त्यांनी सुद्धा ह्या एकादशीच्या दिवशी नक्कीच व्रत करायचं आहे। कारण की याचं जे फळ आहे ते अनंत पटीने आपल्याला प्राप्त होणार आहे। भगवंत विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। कारण की आषाढी एकादशीपासून भगवान देव म्हणजे भगवान विष्णू हे निद्र अवस्थेमध्ये असतात आणि नंतरनं जी देवउठणी एकादशी असतात त्या दिवशी त्यांचं ते म्हणजे ते निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि देवा म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी त्यांनी हे स्वरूप धारण केलेलं आहे भगवान विष्णूंचं। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, देवउठणी जी एकादशी आहे तिला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। या एकादशीचं जे फळ आहे त्या आपल्याला म्हणजे बघा, तुम्ही जर दर महिन्याची जी एकादशी असते ती धरली नाही म्हणजे बघा महिन्यामधून 2 वेळेस एकादशी येत असते आणि त्यावेळेस आपण व्रत धरत नसतील तर ही एकादशी आपल्याला धरायची आहे। कारण की ह्या एकादशी धरल्याने आपल्याला पूर्ण वर्षभराचे जे एकादशी असतात त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं अनंत पटीने। म्हणजे तुम्हाला जे 12 महिन्यातून जेवढे एकादशी येतात त्याचं फळ तुम्हाला ही एक एकादशी धरल्याने प्राप्त होतं। त्यामुळे आपल्याला सर्वांनीच हे व्रत करायचं आहे। काय नाही, हे व्रत करताना आपल्याला दिवसभर खाल्लं तरी चालतं। असं म्हटलं जातं की एकादशी पोटभर खाशी, म्हणजे एकादशीच्या दिवशी जेवढे लोक उपवास धरतात ते दिवसभर खाल्लं तरी त्याचं फळ आपल्याला अनंत पटीने प्राप्त होतं। त्यामुळे विष्णू भगवानांचा अति उच्च कोटीची अशी ही सेवा आहे, व्रत आहे, ते नक्कीच आपल्याला धारण करायचं आहे। आता देवउठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला काय काय चुका करायच्या नाही ते सुद्धा सांगणार आणि आपल्याला त्यांची सेवा काय करायची आहे। बघा, आपण देवउठणी एकादशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी स्नान होऊन आपले नित्यकर्म आपटून आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवांची अगोदर उठल्या आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे। अर्घ दिल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे। फक्त तुळशीची पूजा करताना तुम्हाला तुळशी मातेला जल अर्पण करताना म्हणजे त्या दिवशी तर खरंच जल अर्पण करत नाही आणि जल पण अर्पण करू नका, हळदी कुंकू दुरूनच आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे आणि तुळशीचे पत्ते सुद्धा आपल्याला तोडायचे नाही तर संपूर्ण जेवढं आपण पुण्य केलेलं असतं त्याचं म्हणजे आपल्याला पाप लागतं असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे। कारण की तुळशी माता ही सौभाग्यदायी आणि सौभाग्यवती म्हणजे सौभाग्य प्राप्त करून देणारी अशी तुळशी माता असते, ती लक्ष्मीचं स्वरूप आहे। त्यामुळे आपल्याला तुळशी मातेचे जे पत्ते आहे ते पत्र आहे ते तोडायचे नाही, तुळशी मातेला अजिबात हात लावायचा नाही एकादशीच्या दिवशी। त्यामुळे ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे। आणि एकादशीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे। देवाला अर्घ दिल्यानंतर तुम्हाला आपला जो उमरत आहे तिथं हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी वगैरे काढायची आहे, तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दीप तूप वळायचं आहे आणि तुळशीची अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे। आणि त्या दिवशी एकादशीच्या दिवशी अजून तुम्हाला काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी तुम्ही तुमचं घर वगैरे आवरून स्वच्छ देवपूजा करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर त्यावेळेस काय करायचं, आपल्या देवाची ज्यावेळेस आपण पूजा करतो, आराधना करतो, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल छोटी तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। किंवा तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्ती जर नसेल, फोटो वगैरे असेल तर फोटो सुद्धा चालेल, त्या दिवशी तुम्हाला फोटोची सुद्धा। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, देवपूजा झाल्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना तुम्ही जलाचा करू शकता, म्हणजे जे दूध असतं, गाईचं दूध असतं त्याच्याने अभिषेक करायचा। अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे। कारण की ह्या दिवशी जो अभिषेक केलेला असतो तो अत्यंत पवित्र आणि अत्यंत फलदायी असतो। त्यामुळे आवर्जून आपल्याला एकादशीच्या दिवशी नक्कीच भगवान विष्णूची तर सेवा करायची आहे, पण त्यांचा अभिषेक सुद्धा करायचा आहे। आता
बालकृष्णाची मूर्ती म्हटली तर सगळ्याच घरांमध्ये असते, आपल्या देवघरामध्ये असते. जर त्यांच्या घरामध्ये शक्यतो नसेल तर त्यांनी काय करायचं, विष्णू भगवानचा फोटो असेल, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, स्वच्छ पुसून घ्यायचा, अत्तर लावायचं, सुंदर असं अष्टगंध लावायचं आहे. किंवा तुमच्या घरामध्ये चंदन असेल तर चंदन सुद्धा तुम्ही देवाला अर्पण करू शकता, लावू शकतात, त्याच्याने सुद्धा अभिषेक करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे देवांचा आणि तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. संध्याकाळच्या टायमाला आपल्याला एक दिवा जो आहे तो तुपाचा दिवा भरून आपल्याला बाहेर उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे आपला जो उंबरा आहे त्याच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुळशी मातेजवळ अर्पण करायचा आहे. अशा केल्याने लक्ष्मी नारायणाचा अखंड आशीर्वाद आपल्यासोबत प्राप्त होतो. या दिवशी आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे. बघा, ज्या घरामध्ये विष्णू भगवानाची सेवा होते त्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड प्रमाणे निवास करते, ती कधीच त्या घरातून काढता पाया घेत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला देवउठणी एकादशीच्या दिवशी सेवा करायची आहे, दिवे लावायचे आहे सुंदर असे, आणि नंतर सेवा करायची आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला जे सगळं संपूर्ण सांगितलं तेवढं करायचं. आणि त्या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश्वर स्तोत्र, ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र असे मंत्र तुम्हाला पठण करायचे आहे. देवाचं नामस्मरण करायचं आहे. कधी कोणाबद्दल वाईट बोलू नका, वाईट चितू नका, वाईट करू नका. तर तुमचं म्हणजे एकादशीच्या दिवशी आपल्याला कधी कोणाचं वाईट बोलायचं पण नाही, काय कोणाचं कोणाबद्दल काही बोलायचं नाही, काही वाईट चितायचं नाही. सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि माझं सुद्धा कल्याण व्हावं असं देवाजवळ आपल्याला मागायचं आहे. कारण की ह्या दिवशी आपण जेवढी उपासना साधना करतो तेवढं फळ आपल्याला या खूप जास्त पटीने प्राप्त होतं. आणि बघा, ज्या दिवशी एकादशी असते तर भगवान विष्णूंना पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे. शक्यतो तुम्ही त्या दिवशी पिवळे कपडे परिधान करा. त्या दिवशी पिवळे कपडे परिधान करायचे आहे किंवा मंदिरात जाऊन तुम्हाला पिवळे फूल अर्पण करायचं आहे आपल्या देवाला. नाही मंदिरात करू शकता, नाही तर आपल्या देवघर आहे तिथं सुद्धा पिवळं फूल, पिवळे फुलं, केळी असं तुम्हाला अर्पण करायचं आहे. कारण की ह्या दिवशी जे आपण पुण्य करतो तर त्याचं पुण्य जे आहे ते 7 पटीने आपल्याला प्राप्त होतं. तर देवउठणी एकादशीच्या दिवशी बघा, भरपूर स्त्रियांनी गोपद्म म्हणून व्रत साजरे केले आहे. 33 गोपद्म आपल्या देवाजवळ म्हणजे 33 जे गोपद्म आहे ते भरपूर स्त्रियांनी असं व्रत केलेलं आहे. आषाढी एकादशीपासून तर देवउठणी एकादशीपर्यंत गोपद्म व्रत केलेलं आहे. म्हणजे आपल्या देवाजवळ रांगोळी काढलेली आहे. 33 जे गोपद्म आहे त्याची रांगोळी काढलेली आहे. रोज हळदी कुंकू वाहून असं ते व्रत होतं. ते व्रतची उद्यापन आपल्याला करायचं आहे. आज म्हणजे उद्याच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशी तुम्हाला देवउठणी एकादशीच्या दिवशी हे व्रताचं उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन कसं करावं तर त्याच्यासाठी सांगते. बघा, जे आपण गायचे पावलं काढलेले आहे ती रांगोळी आपल्याला देवउठणी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्या देवघरा म्हणजे आपल्या उंबराच्या बाहेर तुम्हाला नक्की काढायची आहे. तिची सुद्धा पूजा करायची आहे. आणि ज्यांनी हे व्रत महिन्यापासून आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या बाहेर हे जर गोपद्माची रांगोळी काढली असेल, त्याची पूजा केलेली असेल, हे व्रत म्हटलं गेलं तर हे व्रत तुम्हाला देवउठणी एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन कसं करावं तर बघा, तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा 33 रुपये दानपेटीमध्ये टाकू शकतात किंवा एखादी स्त्री बोलून तिला गोड दूध वगैरे किंवा काहीतरी खायला देऊ शकतात किंवा तिची ओटी भरू शकतात. ओटी भरताना तिच्या ओटीमध्ये तुम्हाला 33 रुपये टाकायचे आहे. म्हणजे गोपद्म हे 33 व्रत आपण केलेलं आहे तर त्याचं फळ तुम्हाला अनंत पटीने प्राप्त होईल. कारण की ते गोपद्म आहे आणि त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्राप्त होतं. त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे. जर तुम्हाला हे माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.